काही लोकांसोबत ना किती वाईट झालं ना तरी पण ते कोणाचं वाईट करू शकत नाही. आणि अशी आज एक व्यक्ती मला भेटली आणि ती व्यक्ती फक्त एकच सांगत होती की दादा मला कोणी दुखवलं, माझ्या मनाला कोणी दुखवलं, पण ते मी समोरच्या मनाला मी दुखवतच नाही आणि मला वाटतही नाही दुखवायचं. आणि जर मी दुखवायचा प्रयत्न केला तरी पण ते माझ्या मनाला लागतच. आणि असं हे माझंच मन असं का करतं? हे तिला एक क्वेशन होता. हा एक तिला एक प्रश्न होता. मी तिला एकच सांगितलं, जर आजच्या दुनियेत जर असं मन घेऊन तू जगलीस, तर तू पुढे कधीच जाऊ शकत नाही. आणि जर असं मन तुमच्याकडे सुद्धा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण जर असं असणारी माणसं ती कोणाला दुखवत नाही किंवा ती दुसऱ्यांच्या मनाचा विचार करतात, की त्याचं जर मी त्याला दुखवलं, तर त्याचं मन दुखेल म्हणून दुखवायचा प्रयत्नही करत नाही. जर तुला पुढे जायचं असेल किंवा काहीतरी सक्सेस मिळवायचं असेल, तर स्वतःचं मन बाजूला ठेवून ती कृती करावी लागते. कधी कधी काय होतं, की आपण दुसऱ्यांची मनं जपण्यासाठी आपण त्यांना काही बोलत नाही, कारण किंवा त्यांच्या मनाला लागेल जशात तसं करणं पण कधी कधी महत्वाचं असतं. नाहीतर तू जर अशीच जर सहन करत राहिलीस, तर ते तुला नाजूक समजतील किंवा तुला ते कमकुवत समजतील. आणि जर आत्ताच्या दुनियेत जर तुला जगायचं असेल, तर तुला कमकुवत बनवून राहिलंच नाही पाहिजे. आणि जर तू अशी राहत असशील आणि तुम्ही राहत असाल मित्रांनो, तर तुम्हाला ते चेंज करावं लागेल. आजच्या जगात जर तुम्ही चेंज व्हाल, तर पुढे तुमचं करिअर चेंज होईल. जर तुम्ही आत्ताच तसे राहाल, तर पुढे काही होणार नाही. तर आत्ताच सुरुवात करा. आणि जर तुम्हाला पण काही लोक अशी कमी लेखत असतील, तर हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत शेअर करा. जर तुला सक्सेस पाहिजे असेल, तर दुःखाला थोडं बाजूला ठेवून तुला सक्सेस कडे जावं लागेल. जर तुलाही असं वाटत असेल, जर मी या दुनियेत सक्सेस व्हावं, तर दुःख बाजूला ठेवलं पाहिजे, हे तुला सुद्धा पटत असेल, तर व्हिडिओला एक लाईक कमेंट नक्की कर. आणि हा व्हिडिओ आवडल्यास मला फॉलो करायला विसरू नको, कारण तुझं एक फॉलो मला अजून चांगलं व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन देतं.